11 कारिवली अशी लढत पाहायला मिळणार आहे। तेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होणार आहे। आपण ऐकूया आणखी एक सुमधुर आवाज समीर ठाकरे यांना। धन्यवाद। Thank you so much, Yog Paikar. Thank you so much, Kajiram Kenny sir. वेलकम बॅक। पुन्हा एकदा एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या रजनीमधील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे स्वराज्य 11 कशेळी संघाने टॉस जिंकले आणि बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रथमतः स्वीकारलेला आहे। जय बजरंग लवेश 11 कारिवलीच्या विरोधात हा सामना आपल्याला बघायला मिळेल। कशेळीचा जरूर चुरशीचा सामना होईल, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत। 12th मॅन दोन्ही टीम्स चे 12th मॅन आपण येस कशेळी संघाचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे। टीम कारिवली आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। परशु आणि संदीप सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। टू ओपनर्स ऑन द ग्राउंड। षटक क्रमांक पहिला गोलंदाजी करण्यासाठी साई बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। महेश तरे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। पहिल्या या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये आदरणीय मिथुन भोईर आमच्या मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आलेले आहेत। मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच किशोर पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। त्यानंतर कुणाल पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत, वेलकम। व्हाईट बॉलने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। पहिल्या षटकामध्ये महेश तरे यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलेला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय ऑल लॉंग द कार्पेट। चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु वेळ होती फक्त एक धाव पूर्ण करण्याची। रामशेठ भोसले कशेळी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपले मनपूर्वक स्वागत असेल, वेलकम। परशु आणि संदीप ही सलामीची जोडी आपण पाहतोय। जय बजरंग लवेश 11 कारिवली या दोन नावांनी आज खरं तर कारिवली संघ उतरलाय। ओ वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, व्हेरी गुड बॉल। नो 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 पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे, थोडासा लेट आला आणि लगेच रेफर करण्यात आलेला आहे। क्या बात आहे। रिव्ह्यू घेतलेला टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील। एक एक रिव्ह्यू आपण दोन्ही संघांना देतोय आणि त्याचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एक्झॅक्टली ऑफ पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे, परंतु आता टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील। It's a white ball. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे।
हो हो, यावेळेला पुढे टाकलेला बॉल थोडासा आतमध्ये वळून घेणारा होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. स्कोर आता एका धावेने पुढे गेलेल्या धावफलकावरती 4. ओव्हर नंबर फर्स्ट, षटक क्रमांक पहिला यावेळेला मार्गस आहे. एन्जॉय ट्रॉफीच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. दुसरी संध्या आपण पाहतोय आणि सेकंड नाईट मधील दुसरा सामना. पहिल्या मॅच मध्ये अग्निमाता पिंपलासाठी बर्फानी बाबा टेमगर अशी लढत आपल्याला बघायला मिळाली. यो यावेळेला मिस टायमिंग, बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरला, फील्डर जज करतोय. विकेटची संधी आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद, परशुला मैदान सोडावं लागेल. फर्स्ट ब्लो, बिग लॉस. षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. चांगला झेल पकडला. अंडर फ्लो अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं की मिसफिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. 2 कॅचेस ड्रॉप झाला, एक षटकारी गेला आणि त्याच्यामुळे पिंपला संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्याच्यामुळे तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल आणि इथे एक चांगला झेल पकडला फलंदाज त्या ठिकाणी परशु मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहतोय. जोगेन पाटील नवीन बॅटर, तिसऱ्या क्रमांकावर. जय बजरंग कारिवली, लविश 11 या नावानं आपण या संघाला पाहतोय. ओम फोटो लाईव्ह, अनिल केनी अँड ऑल टीम या स्पर्धेमध्ये खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना चांगली मेहनत ते या ठिकाणी घेत आहेत आणि एक नव्या संकल्पनेसह भिवंडीच्या इतिहासामध्ये अशी पहिली स्पर्धा आपण पाहतो की तिन्ही असोसिएशनला एकत्रित संघ तयार करून तुम्ही एक संघ तयार करून या स्पर्धेमध्ये खेळू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ओनली गाववाले, ही एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा फटका, 2 फिल्डर चेंडू मागे धावतात आणि फायनली बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु नकार आलाय. 2च धावा तेथे मिळतील आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 6 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 6 रन्स ऑन द बोर्ड. आणि मालिकावीरासाठी बाईक देखील दिली जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी देखील बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या स्पर्धेची एक खास आकर्षण पाहायला मिळालं. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्यात आल्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक आहे. धावबादची संधी आहे. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक धक्का आणि पहिला षटक यावेळेला समाप्त झालेला आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहता धावफलकावरती 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लवेश 11 जय बजरंग कारिवली. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी आकाश पाटील दादा. एक चेंडू बाकी आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे. आणि नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि संजयने जर लागोपाठ 3 चौकार मारले तर दिनेश जोशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. Oh, full toss ball, caught and ball. Bowler back down, spectacular taken and excellent taken, wicket gone. तीसरा धक्का. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय. आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा या ठिकाणी 7 धावा आपल्याला बघायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या आपण पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ब्रेक मध्ये आपण आहोत आणि
मान्यवरांना सन्मानित देखील केलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत असे पिंपलाचे मिथुन काळूराम भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी दिनेश जोशी आपल्याला विनंती करतोय. मिथुन काळूराम भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरासाठी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान यावेळेला केला जात आहे. पहिलं षटक एक इफेक्टिव्ह राहिलं आणि इम्पॅक्टफुल राहिलं कारण 3 फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाले. तेथे एक धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि 2 विकेट महेश तरेला मिळाल्या. त्यानंतर कुणाल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी पार पडतोय. एव्हरेज धावगती वाढवावी लागेल इथून पुढे तर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर किशोर पाटील भाऊंचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. आणि मी दिनेश जोशी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे किशोर पाटील भाऊंना सन्मानित करायचं आहे. नक्कीच भाऊजींचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. किशोर पाटील यांना सन्मानित केलं जात आहे दिनेशजी जोशी यांच्या शुभाचे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. साई पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि संदीप नवीन फलंदाज आता मैदानाच्या मोनिश नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. ओहो हो यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका परंतु लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक येतात. थोडंसं फंबलिंग. एक धाव या ठिकाणी सहज गत्या मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 9 धावा आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट लोबो फुल टॉस यावेळेला लॉफ्ट करण्यात आल्या डीप मध्ये. एक्सा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव सिंगल न स्कोर जरूर पुढे जाते परंतु इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. चौकार षटकार मारावे लागतील एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. यानंतरचा जो सामना होणार आहे जरीमरे आलिमगड आणि टेंभोली स्पोर्ट टेंभोली दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा लोबो फुल टॉस लॉफ केलाय. लॉंग ऑन कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 12 धावा या ठिकाणी लागतात. स्वराज्य कशळीच्या विरोधात जय बजरंग कारिवली असा सामना तुम्ही पाहतात परंतु इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. हा बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव तेथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. जरीमरी आलिमगड विरुद्ध टेंभोली स्पोर्ट टेंभोली असा सामना या पुढचा तुम्हाला बघायला मिळेल. हो यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल हवेत. फील्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. व्हेरी गुड टेकन. विकेटचं पतन फलंदाज बाद. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाडचा दामाली. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आराम
13 धावा स्कोर कार्ड वरती आणि 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. वडूनगर संघाचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले स्वागत. वेलकम बिरू पाटील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका परफेक्टली मिडल करतोय आणि हा बॉल एक टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. 17 धावा धावफलकावरती, 17ला 4, 8.50च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. आणि याच धावगतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही बघा 35 धावा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याहून जास्त धावा तुम्हाला जोडाव्या लागतील जर या मॅच मध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर. कारण समोर स्वराज्य 11 कशेळी संघ आहे. या टीम मध्ये बॅटिंग स्ट्रॉंग आहे आणि त्यांना जर तुम्हाला इथे थांबवायचं असेल, एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर डेफिनेटली 40+ तुम्हाला स्कोर करावा लागेल. 17 धावा स्कोर कार्डवर. थर्ड ओव्हर मध्ये निलेश ह्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. संदीप आणि कुंदन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्याच्या घडीला अनेक मैदान या खेळाडूंनी रेग्युलर फॉर्मॅट मधून खेळत असताना गाजवलेले आहेत आणि ते खेळाडू आता सध्या आपण पाहतोय. जय बजरंग लवेश 11 कारिवली या टीमच्या माध्यमातून खेळताना दिसतात. कारिवली ग्रामीण क्रिकेटचा एक असं नाव होतं की भिवंडीच्या सिटी संघाला, शहरी संघाला पराभूत करण्याची ताकद या कारिवलीकरांमध्ये होती. आणि आजही आपण पाहतोय की ग्रामीणचा संघ तेवढाच ताकदीचा पाहायला मिळाला. परंतु हा बॉल पुढे टाकला, बॅटची आतली कडा, बॉल मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न करतात, चांगला प्रयत्न, परंतु फलंदाजांनी चांगल्या प्रकारे धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. एकूण 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर आता 3 धावांनी पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात. ड्रायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. तिसरं षटक सुरू आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 42 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं होतं आणि 42 धावा सहजगत्या पार केल्या होत्या त्या बर्फानी बाबा टेमघरनं. हा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होतं आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे गेलेला आहे. 21 वर 21 रन्स. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ आहे. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, पुन्हा सोडून दिला. परंतु यावेळेला लाईन चांगली होती असं अंपायरनं सांगितलं आणि हा बॉल सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मला वाटतं थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. कुंदन समोर चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. निलेश यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर आणि वेल होती फलंदाजांकडे फक्त 1 धाव पूर्ण करण्याची. एक मोठा सामना ज्या वेळेला मॅच अनाऊन्स झाली कशेळीच्या विरुद्ध कारिवली, त्याच वेळेला चर्चा सुरू होत्या की एक फार मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल, मोठं युद्ध आपल्याला बघायला मिळेल. सध्या तरी पहिला डाव सुरू आहे, परंतु ज्या धावा बंद गरजेच्या होत्या त्या स्कोर कार्डवरती दिसत नाहीयेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरची अपील जरूर होती, गोलंदाजाची अपील नव्हती त्या ठिकाणी आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. स्कोर 1 धावेने आता पुढे गेलेला आहे. 23 आकड्यावर 23 रन्स. सिंगल्स या डावाचा आपण विचार केला तर एक मात्र चौकार आपल्याला बघायला मिळाला. तो बॅटर
कुंदनच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला होता. अथवा सिंगल आणि डबल्स वरती जास्त भर टाकलेल्या फलंदाजांनी गोलंदाजी कमालीची राहिली आहे. याही वेळेला आपण पाहिला तर वेगवान बॉल होता, चांगली उंची आहे गोलंदाजाकडे आणि चांगल्या लांबीचे बॉल तो हाताळतोय. सध्या परफेक्टली फुलर लेन टाकतोय. एका वेळेला बॅकलिफ्टला वर करू दिलेलं नाहीये, डोकं वर करू दिलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रकारची गोलंदाजी, टिसून मारा, ॲक्युरसी, भेदकता, अचूकता आणि तुमच्याकडे वेग असणं, निव्वळ वेग असणं केनी सर गरजेचं नाहीये, अचूकता असणं गरजेचे आहे. या वेळेला पुढे टाकला, स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि फेकून दिला बाजूच्या प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. आयोजक हाय खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. तीस धावा 3 षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहताय धावफलकावरती. तीन षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने धावा जोडलेल्या, 30 धावा धावफलकावरती आणि 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. अंतिम षटक, शेवटचे आता 6 बॉल आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सर्वेशचा वापर या ठिकाणी केला जातोय. एन्जॉय ग्रुप B1D प्रेझेंट, एन्जॉय ट्रॉफीचा थरार. दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत, सेकंड नाईट ऑफ द टुर्नामेंट. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट. काय फटका आहे, या फटक्याला आता नावच नाहीये. चला काहीतरी बोलूया, परंतु धावा तर 2 मिळाल्यात. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. खेळायचं कुठे होते, बॉल गेला कुठे. मिड विकेट कडा खरं तर टार्गेट होता, परंतु बॉल इतका हळूवार गतीने आला. हे पा, ओ हो हो, बॅटच्या मागच्या बाजूने बॉल लागला आणि बॉल सर बॅकवर्ड ऑफ द पॉइंट कडे गेला. क्या बात आहे, चक्री शॉट. बॅट अक्षरशः पूर्णपणे फिरली होती गोलाकार आकारामध्ये, 360 आकारामध्ये आणि अखेर बॅटच्या मागच्या बाजूला लागला बॉल आणि तो निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सिद्दीक बाबे सर असते तर डेफिनेटली भिंगरी शॉट हे ऐकायला मिळालं असं. यावेळेला पुन्हा एकदा शफल झाले, ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक येतात, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेले आहेत 34 आकड्यावरती. षटक क्रमांक 4. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर टॉस केला जाणार आहे. जरीमरी आलिमगड विरुद्ध टेंबवली स्पोर्ट टेंबवली या 2 संघांदरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल आणि दोन्ही संघ मास्टर्स अंतर्गत खेळतात, त्याच्यामुळे दोघांना एकमेकांचे स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. परंतु संघांची बांधणी कशी केलेली आहे ते बघायला मजा येणार आहे, कारण दोन्ही गावांमध्ये 2-2 टीम आहेत. 34ला 4. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पूल केला, ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 1 धाव फक्त मिळेल. मला वाटतं की भिवंडी मध्ये काही अशी रेअरली गावं आहेत की त्याच्यामध्ये एक मात्र 40चा संघ असावा. त्याच्यामध्ये केवनी असेल कदाचित. केवनीचा एकच संघ आहे 40+ मध्ये. यस, दिवेचे देखील आपण काल 2 संघ पाहिले. कशळी सुद्धा एकच टीम आहे. यस,
35 धावा 35 रन्स. सर्वेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला बॅटची आतली कडा स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. आपण ती चर्चा करत होतो की काही ठराविक गावं त्याच्यामध्ये गोवे नाव असेल किंवा कांबे असेल या गावांमध्ये फक्त एकाच असोसिएशनमध्ये त्यांचा संघ खेळतो. जुनांदुर्कीमध्ये तिन्ही असोसिएशनमध्ये टीम्स आहेत. गुंदवलीमध्ये देखील तिन्ही असोसिएशनमध्ये टीम्स आहेत. खारबावमध्ये 5 ते 6 टीम्स आहेत 40+च्या. सर्वेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल सरळ निघून जातो विकेट कीपर कडे. डॉट बॉल. 37 धावा 37 रन्स. शेवटचा बॉल. चला टॉस साठी रेडी राहायचंय. 37 धावा आहेत. एखादा मोठा फटका येणार का? संदीप प्रयत्न करणार डेफिनेटली यावेळेला एखादा मोठा फटका खेळण्यासाठी. परंतु सर्वेशने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा बॉल आणखी एक टाकावा लागेल कारण हा बॉल आहे बीमर. या चेंडूवर धावा डेफिनेटली मोठ्या प्रमाणात येणं गरजेच्या होत्या परंतु इथे पूर्णपणे बॅटर बीट झालाय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 38 धावा 38 रन्स. शेवटचा बॉल खेळायचा. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला संदीप पाटील. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 38 धावा धावफलकावरती तुम्ही बघतात आणि या पुढचा बॉल असेल फ्री हिट. आज रिद्धी सिद्धी काल्लेर हा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल. शेवटचा चेंडू परंतु हा शेवटचा बॉल फ्री हिट असेल त्याच्यामुळे फलंदाजाकडे एक सुवर्ण संधी आहे. ओहो फ्री हिटचा बॉल परंतु परफेक्टली यॉर्कर होता. भन्नाट वेगानं बॉल गेला आणि काय गोलंदाजी केली सर्वेशनं. वाह लाजवाब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि 4 षटकांच्या अंती तुम्ही पाहतात 39 धावा धावफलकावर. 40 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता स्वराज्य 11 कशेळीला. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. जरीमरी स्पोर्ट्स अलीमगड आणि त्यांच्या विरुद्ध टेंबवली स्पोर्ट टेंबवली असा सामना आपल्याला बघायला मिळेल. आणि मी आदरणीय राम भोसले कशेळी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे टॉस करावा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स रामजी भोसले साहेबांना विनंती करतो या आपण टॉस करण्याकरता आम्हाला टॉस बॉक्समध्ये ढोळायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण देखील यायचं आहेत. जरीमरी अलीमगड विरोधात टेंबोली स्पोर्ट टेंबोली. दोन्ही संघ अगदी बऱ्याचदा एकमेकांसमोर आदळलेले आहेत खेळलेले आहेत. तसेच मान्यवरांचं देखील आगमन झालं. वेलकम त्यांचं देखील करूया. एन्जॉय ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. केपी देखील आम्हाला जोडलेले आहेत. अलीमगड संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्याच समोर संघ आहे टेंबोली स्पोर्ट टेंबोली. बऱ्याचदा हे संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. मुकेश नांदुरकर हे संघनायक आहेत टेंबोली स्पोर्ट टेंबोली संघाचे. केपी देखील आलेले आहेत. त्यांना देखील शुभेच्छा देणार आहोत. आमचे मान्यवर देखील आम्हाला जोडले गेलेले आहेत. आमचे भोसले साहेब देखील आम्हाला जोडले जात आहेत जे कशिलीचे आहेत. वेलकम मुकेश नांदुरकर तुझं देखील स्वागत आहे. सर्वप्रथम आपण नाण्याची ओळख करून देणार आहोत. एका बाजूला आहे एन्जॉय ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला आहे वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली. दोघांपैकी एकाचा कॉल करायचा आहे. मी साहेबांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे आणि टॉस बोलणार आहेत टेंबोली संघाचे संघनायक. एन्जॉय असा कॉल आहे आणि गुंदवली असं आलेलं आहे. तर अलीमगड संघ नाणेपैकी जिंकलेले मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर केपी आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. स्पर्धा देखील फार मोठी आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना कोणच्याकडनं जास्त अपेक्षा आहे? कारण टेंबोली संघात आपण बऱ्याचदा खेळलेले आहेत. त्यांचे डावपेच तुम्हाला माहिती आहेत. कोणते असे गोलंदाज ज्यांच्याकडनं सर्वात जास्त विश्वास असेल? आहेत श्रीनाथ आहे, प्रल्हाद आहे,
अजून योगेश आहे. के पी, आपण एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहात आणि तुमचीच ही स्पर्धा आहे. कसं असतो, एखादी स्पर्धा ठेवायची म्हटलं तर प्रत्येकाचा वाटा समान असणं गरजेचं आहे. ही जेव्हा तुम्ही ट्रॉफी ठेवलीत तर तुम्हाला सर्वांची साथ कशी मिळाली, थोडक्यात के पी आम्हाला काय सांगतील? हो, आम्हाला एक चांगल्यापैकी साथ मिळाली. पहिला आम्ही थोडा एखाद महिना स्ट्रगल केला, काय ठेवायच्या स्पर्धा कशा ठेवायच्या, कुठल्या पद्धतीने ठेवायच्या, आणि मग आम्ही निर्णय घेतला की अशा पद्धतीने ठेवू आपण, की आपल्या आगरी कोळी लोकांनाच खेळायला भेटला पाहिजे. आणि त्याच्यात जे काही भाडुत्रे आहेत काय आहेत तर त्यांना न खेळवता आपण आपल्या समाजाची किंवा आपल्या याची ताकद दाखवायची, म्हणजे कोण कशा पद्धतीने खेळते, कोणची टीम किती चांगली आहे ते आपल्याला माहीत पडेल. थँक्यू सो मच. एक चांगली संकल्पना आपण साकारलीत आणि खऱ्या अर्थाने संकल्प आता उतरलेत काय. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मुकेश नांदुरकर टेंबोली संघाचे संगणक आहेत. नाणेफेकी आपण गमावलेली आहे आणि फलंदाजी करायची आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात झालं? नाही, मनासारखंच झालं. कारण माझा दुविधामध्ये होतो, जर टॉस जिंकली तर मी फिल्डिंग घेणार होतो, परंतु माझ्या मनात होतं की मी बॅटिंग करणार पाहिजे होती. म्हणजे कॅप्टनच्या मनात जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे मनासारखं जेव्हा जेव्हा काही गोष्टी घडतात त्यावेळेला खेळ देखील चांगला होतो. फलंदाजी करताना कोणच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? आहेत, संदीप आहेत, नितीन आहे, बरेचसे प्लेयर आहेत माझ्याकडे, चांगले परफॉर्मन्स दाखवते. एन्जॉय ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करत आहात, काय सांगाल एन्जॉय ट्रॉफीबद्दल? आणि जे सदस्य आहेत ज्यांची ती मेहनत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असणार आहे? खूप मेहनत घेतलेली आहे पंकज भोईर आणि त्याचे सर्व जी टीम आहे एन्जॉय ग्रुपची, आणि असं आयोजन परत परत झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. खूप चांगल्या पद्धतीने प्रथमच ती बाईक वगैरे मी 40+ पहिल्यांदा मात्र वाटतं बघितली सिरीज म्हणून, पण त्या खेळाडू सगळे उत्साहित असतील ती बाईक जिंकण्यासाठी, चांगले जे खेळाडू आहेत ते. धन्यवाद मुकेश, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्या सर्व खेळाडूंना, त्या बॅट्समॅनना, पूर्ण टीमला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या सामन्याची देखील नाणेफेकी ही संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जरीमरी आलिमगड संघाच्या संगणकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षामध्ये, जिथे सज्ज असतील आमचे केणी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद योग पारकर आणि नक्कीच आमचे समीर ठाकरे. नक्कीच बघा, जे स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिले टीममध्ये जे खेळाडू खेळतात ते अगदी आपल्या संघटनेशी संलग्न आहेत. दिनेश भंडारी, सर्वेश पाटील आणि प्रकाश भोईर हे खेळाडू आपल्या संघटनेतून खेळलेले आहेत. चला आपण मान्यवर कक्षामध्ये का स्वागत आणि सन्मान करूया. रामशेठ भोसले, माननीय श्री डॉक्टर देवानंदजी थले साहेबांचे एका जवळीक सहकारी आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान 40+ संघाचे एक खंदे समर्थक आहेत. रामशेठ भोसले यांचा स्वागत आणि सन्मान कालीराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. रामशेठ भोसले आपलं एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्की श्यामशेठ चौधरी असतील, आमचे दिनेश जोशी, वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. भिवंडी छत्रपती शिवबा ग्रुप चे सन्माननीय उपाध्यक्ष प्रवीणजी म्हात्रे उर्फ पिंटेशेठ पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत नक्कीच एक 40+ चांगले खेळाडू योगेश म्हात्रे. योगेश भाऊ, आपलं देखील स्वागत आहे. तर जाऊया मित्रांनो आपण आजच्या दुसऱ्या रजनीमधून दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये योगेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे नक्कीच आमच्या भिवंडी शुभा ग्रुप प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि गुंदवली ग्रामपंचायत त्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच देखील राहिलेत आणि जय गोलेश्वर मास्टर 40+ चे अध्यक्ष. क्या बात आहे. नक्कीच आणि एन्जॉय ग्रुपसाठी नक्कीच त्यांचं या स्पर्धेसाठी हातभार. सामना सुरू होतोय. 40 धावांचं लक्ष आहे. नक्कीच नित्यानंदजी मडवी, जय बजरंग टेंबिवली संघाची यांच्याकडून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी ट्रॉफी आणि गिफ्ट एम्पायर स्पॉन्सर झाले, त्यांचे देखील आभार. पहिला चेंडू परशु पाटील, पहिला चेंडू आणि फटका फसलाय. कव्हर रिझन मध्ये चांगला झेल टिपून इथे फलंदाज साई पाटील झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. आयोजक आहे
सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळे. नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेसाठी जे आपण कलरफुल टी शर्ट पाहतोय ते ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेत त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर प्रभारी सरपंच प्रतापशेठ मारुती पाटील, नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू राजूदादा पाटील यांनी संपूर्ण एन्जॉय ग्रुप या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा भूतो ना भविष्यती. नक्कीच आपण चर्चा करत होतो ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेत प्रतापशेठ पाटील, त्यानंतर प्रदीपजी पाटील ऑल इंडिया 40+ चे अध्यक्ष आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चे माजी अध्यक्ष, त्यानंतर मान्य श्री अंकुश रघुनाथ पाटील झून अंदुरकी भिवंडी पंचायत समितीचे सदस्य यांच्याकडून देखील टी शर्ट आहेत. राजकुमार रॉय प्लाय जंक्शनचे मालक, त्यानंतर वामनशेठ चव्हाण बिल्डर, त्यानंतर आमचे 2 सायकल स्पॉन्सर श्यामशेठ चौधरी आणि दिनेश जोशी, त्यानंतर संभाजी पाटील पिंपलघर आणि 1 सायकल दिनेश जोशी. नक्कीच अगदी 3 सायकल 2 बाईक, भरपूर साऱ्या मॅन ऑफ द मॅच. इथे संजय पाटीलचा निशाणा थोडासा चुकलाय, मात्र प्रयत्न अगदी चांगले होते. इथे परशु पाटीलचं पहिलं ओव्हर प्रगती पदावर आहे. नक्कीच आपण पाहिलं तर जय बजरंग लवेश 11 कारिवली टीम आज कुठेतरी धावा कमी बनवलेत. 4 ओव्हरमध्ये 39. कारिवली म्हटलं की क्रिकेटची पंढरी, या गावातून क्रिकेट हा खेळ खूप खेळला जातोय. इथे एसटी रक्षक चंदन नाईक यांना आपण एसटीच्या मागे बघतोय. शरद भोईर साहेब देखील जोडलेत. या एन्जॉय ग्रुपला खूप साऱ्या शुभेच्छा. चेंडू अगदी पुढे येऊन खेळले, चांगला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मधून, तेज तरार हा फटका आपण बघतोय आणि धावा मिळतील 4. आयोजक हाय खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. नक्कीच आमचे भानुदास पाटील दापोडेकर यांच्याकडून आज खास आमची नाश्त्याची सोय केली जाणार आहे. BPL मध्ये देखील रोज नाश्ता. वियांग फास्ट फूडचे मालक, एक चांगलं व्यक्तिमत्व भानुदास पाटील. इथे काय घडलंय बघूया. महेश तरेनं तर जागा सोडलेली आहे. रणजित आणि महेश, इथे रणजित धावचीत बाद झालेत. शरद भोईर साहेबांनी देखील एन्जॉय ग्रुपचं कौतुक केलेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी अध्यक्ष आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे करता धरता. 1 ओव्हरमध्ये धावा आले 7. आणि नक्कीच आपण पाहिलं तर कारिवली संघाने देखील पहिल्या इनिंग मधून पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा बनवल्या होत्या. आज प्रवीण म्हात्रे त्यांच्या जोडीला योगेश म्हात्रे. नक्कीच एन्जॉय ग्रुपच्या विनंतीला मान देऊन सर्वच मान्यवर अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देतात. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निलेश मडवी, यानंतरचा सामना असेल झरीमारी आलिमघर आणि टेंबिवली स्पोर्ट टेंबिवली. पहिल्या फेरीचा 3रा सामना, त्यानंतर 4था सामना असेल पहिल्या फेरीचा रघुनाथ स्पोर्ट वडूनवघर आणि एकविरा स्पोर्ट गुंदवली. नक्कीच अगदी आज नित्यानंदजी मडवी देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट एसटी रक्षकासाठी
ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केले. जय बजरंग टेंबिवली संघाचे ते खेळाडू आहेत. नित्यानंद मळवी आपण देखील एन्जॉय ग्रुपच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. संजय पाटील, नक्की संजय पाटील या खेळाडूच्या नावाचा मी मित्रांनो उल्लेख करेन. कालिका माता खारभाऊ कासने 50+ कॅटेगरीमधून हा खेळाडू आपल्याला BPL मध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि ती स्पर्धा जिंकण्याचा मान या टीमच्या खेळाडूला मिळाला होता. प्रदीप जोशी आणि नाना गोंडली टीमचे मालक होते. संजय पाटीलच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे फलंदाज निलेश मडवीनं कंप्लीट केलेत. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. परशु पाटील, संदीप पाटील, कुंदन पाटील, संजय पाटील, चंदन नाईक, सौजन नाईक, जोगेन पाटील, मिलिंद पाटील, त्यानंतर मोनिश, एक कंप्लीट टीम. बघूया एक पूर्ण दुसरीसाठी महेश तरेकडून फक्त आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळाला. वेलकम उमेश. लाईव्ह नाश्त्याची सोय बघा गरमा गरम. यस भानुदास भाऊ आपला वेलकम. प्रदीप पाटील देखील जॉईन झालेत. वेलकम प्रदीप पाटील. नक्कीच अगदी भानुदास भाऊंचं कौतुक. संजयभाई म्हात्रे असतील, कुंदनजी पाटील साहेब असतील, संपूर्ण भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ देखील केलं होतं. सलग 6 दिवस स्पर्धा आणि 6 दिवस मोफत नाश्ता भानुदास पाटीलने दिला होता. डबल 1 11 धावा लागलेत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. बरोबर प्रति ओव्हर 10 धावा बनवायचे आहेत स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीमला. समीर ठाकरेंना मगाशी उल्लेख केलाय की कशिली गावामध्ये फक्त एकमेव अशी टीम आहे जी नवीन 40+ संघटनेमध्ये खेळते. कारिवली गावामध्ये सिनियर 40+, नवीन 40+ चे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक गाव गट अशी स्पर्धा फक्त ओनली आगरी आणि कोली, भाडोत्री नाहीये. ही चांगली संकल्पना. आमंत्रण दिलं होतं, फलंदाजाला पुढे खेचलं होतं. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेश घरसर भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले पंच सध्या आम्हाला जोडलेत. त्यांनी एन्जॉय ग्रुपला आणि जय बजरंग लवेश 11 कारिवली संघाला शुभेच्छा दिलेत. चांगली गोलंदाजी. संजय पाटीलचं दुसरं ओव्हर कंप्लीट. धावा बनलेत 2 बाद 12 म्हणजे संजय पाटीलनं दिलेत 5. पहिल्या ओव्हरमध्ये परशु पाटीलनं दिले होते 7. वेलकम प्रदीप पाटील. नक्कीच मंगेश नाईकला देखील संधी मिळालेली आहे. क्या बात आहे. सोजन नाईक देखील आहेत. वियांग फास्ट फूडचे मालक भानुदास पाटील दापोडेकर यांचं एन्जॉय ग्रुपने देखील आभार व्यक्त केलेत. नक्कीच अगदी आमची आयोजन कमिटी असेल, पंच पॅनल, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह डीजे आणि खेळाडूंचे देखील नाश्त्याची उत्तम सोय, अगदी मोफत सेवा. क्या बात आहे. नक्कीच दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे. क्या बात आहे. उदय म्हात्रेने देखील एन्जॉय ग्रुपचं कौतुक केलेलं आहे. नक्कीच दिनेश जोशी आपल्याला मिस करतात. उदय म्हात्रे या पण सर्वांना आमंत्रण आहे. अगदी बघा या एन्जॉय ग्रुपनं आपल्या भिवंडीच्या सर्व 40+च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष सर्वांनाच मान सन्मान दिलेला आहे.
अगदी प्रवेशद्वारावरच त्यांचे कटआउट त्यांनी लावलेले आहेत. नक्की तिथे बघूया, फटका फसलाय, चांगला झेल इथे कंप्लीट केलाय परशु पाटीलनं आणि मोठी विकेट निलेश मडवी. आयोजक हाय खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. नक्कीच उदय मात्र सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. तुम्ही घरून कॉल करू नका. दिनेश जोशी म्हणतात की मानकुली तुम्हाला दूर नाहीये, तुम्ही लगेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये पोहोचा. आपलं स्वागत आहे. नक्कीच दिवस फॉर दिवा प्रदीप पाटील नाराज आहेत. या स्पर्धेमध्ये दिवे गावाच्या संघाचा सहभाग व्हायला हवा होता. प्रदीप पाटील आयोजक आहेत आणि ते थोडेसे नाराज आहेत. फलंदाज जयेश, संघाचा संघनायक, आणि गोलंदाज आहे सोजन नाईक, कारिवलीचे टायगर म्हणून आम्ही या गोलंदाजाला उपमा दिलेली आहे. नवीन 40+ संघटनेमधून खेळताना कित्येक सामने या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. सोजन नाईक एक उत्कृष्ट राष्ट्रीय कबड्डीपटू देखील आहेत. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर, मात्र इथे दिशा खराब पाहायला मिळते. एसटी रक्षक चंदन नाईकचं कौतुक करूया. काय एसट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण आपण पाहतोय. नक्कीच एवन जोडी गुरु पाटील सध्या संघामध्ये नाहीत, तर संदीप नाईक नक्कीच आम्हाला जोडलेत. हा चेंडूला अगदी फोर्स केलाय. बघूया, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा इथे पूर्ण केलेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावसंख्या 15वर धावून पोहोचलेली आहे. अजूनही हा देखील सुरेख चेंडूचा सन्मान केलाय. थ्रो खराब आहे. जोगेन पाटील या थ्रोवर नाराज आहेत. इथे देखील 2 धावा मिळतील. कारिवली टीम देखील एवढ्या लवकर हार मानणारी टीम नाहीये. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 याची दुसरी रजनी आपण पाहतोय. आज प्रवीण म्हात्रेचं देखील या स्पर्धेला आपण उपस्थिती पाहतोय. त्यांच्या जोडीला एक चांगलं व्यक्तिमत्व योगेश म्हात्रे देखील आहेत आणि जय गोलेश्वर मास्टर 40+ चे प्रवीण म्हात्रे हे अध्यक्ष आहेत आणि आमचे शुभा ग्रुप भिवंडी चे उपाध्यक्ष आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. आजच्या दुसऱ्या रजनीमधून हा दुसरा सामना. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जयचा आपण पाहिलाय, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. सोजन नाईक दुखापतीतून सावरलेत. चालू हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धा ते खेळले नाहीयेत. अजूनही 2 चेंडू तिसऱ्या ओव्हरचे बाकी. धावा झाले 17, 8 मध्ये 23 आणि हा चेंडू आलाय वाईट. सोजन नाईकनं 2 वाईट चेंडू फेकलेत. तिन्ही 40+ चे खेळाडू आपल्याला या जय बजरंग लवेश 11 कारिवली टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. 2 नवीन 40+ आणि 1 सिनियर 40+ अशी टीम बनवलेली आहे. हा चांगला फटका. ज्या दिशेनं चेंडू होता त्या दिशेनं चेंडूला पाठवलाय. क्लास दाखवताना जयेश पाटील चौकार. आयोजक हाय खंबीर सदा.
दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा जयेश पाटील हा स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचा एक जिद्दी खेळाडू आहे, संघनायक आहे आणि नुकतीच कॉमन इथे जी पायाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. नवीन 40+ संघटनेमधून या संघाची देखील चालू सीझनमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. स्पीडअप करा वेल मित्रांनो, आपण वाया घालू नका प्लीज. नक्की 4 वाजून 4 पहिल्या रजनीमध्ये. आणि बघूया आज इथे हा चेंडू बघूया. नक्की चंदन नाईकनं इथे निशाणा साधला होता, 2 पूर्ण केलेत. आणि इथून फलंदाज महेश तरे धावचित बाद बाईच्या स्वरूपात 2 धावा आलेत. नक्की जिथे 1 होती तिथे 2 धावा खर्च केलेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय, धावा बनले 24. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय, प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे, 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. काढलेली टीम आपला 12वा खेळाडू लगेच पाठवा. बघा बाहेर गेलेत कुठे, त्यांना लगेच पाठवा. इथे परशुदादा 12वा खेळाडू पाठवा. आपण मान्यवर कक्षामध्ये प्रवीण म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करूया. यस आलेत, पाणी घ्यायला गेले होते. चला कलराम म्हात्रे आपण स्वागत आणि सन्मान करूया. जय गोलेश्वर मास्टर 40+ चे अध्यक्ष आणि शुभा ग्रुप भिवंडी चे उपाध्यक्ष, गुंदोली गावचे समाजसेवक, एक युवा नेतृत्व प्रवीण हरिचंद्र म्हात्रे यांचा आपण एन्जॉय ग्रुपच्या वतीनं स्वागत आणि सन्मान करूया. आणि खासदार बाळेमामा साहेबांचे एक खंदे समर्थक. चला आपण स्वागत सन्मान कंप्लीट करूया. आपल्याकडे वेळ आहे. चला स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान इथे प्रवीण म्हात्रे यांचा केला जातोय एन्जॉय ग्रुपच्या वतीनं. दिनेश जोशी नक्कीच जिथे स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव. त्यानंतर योगेश म्हात्रे, योगेश म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. श्यामचेट चौधरी आणि दिनेश जोशी आणि एन्जॉय ग्रुपच्या वतीनं. त्यानंतर कुमेश म्हात्रे पाटील, कुमेश पाटील जय गोलेश्वर मास्टर 40+ चे खेळाडू आहेत. खजिनदार योगेश म्हात्रे. इथे हा चेंडू आलाय वाईट. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. उमेश पाटील आपलं स्वागत आणि सन्मान. दिनेश जोशी, अतिथी देव भव. प्रत्येक खेळाडूचा पाहुण्यांचा इथे एन्जॉय ग्रुपच्या वतीनं स्वागत सन्मान केला जातोय. ते मिसफेल पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाहीये. क्या बात आहे. प्रवीण म्हात्रे यांच्याकडून एन्जॉय ग्रुप भिवंडी
या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचा धनादेश आलेले आहे. क्या बात आहे, अभिनंदन आणि आपले खूप खूप आभार. एकोणतीस धावा, आता 5 मध्ये 11 आणि कुंदन पाटील समोर फलंदाज दिनेश भंडारी. हा चेंडू फुलटॉस होता, चेंडूला अगदी ऑन साईडला खेळलेत, डीप मिड विकेटला चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे दिनेश भंडारीनं कंप्लीट केलेले आहेत. एक चांगला यष्टीरक्षक स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम चा खेळाडू बघा भानुदास पाटील यांच्याकडून जी नाश्त्याची सोय झाली त्यांचं पुन्हा एकदा एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार. 4 मध्ये 9, चेसिंग इज कंपल्सरी. इथे चांगला चेंडू, नक्कीच अगदी चांगली लाईन अँड लेंथ. कुंदन पाटीलनं इथून कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. आता 3 मध्ये 9, काल कुमार पाटीलनं जयदुर्ग सुरी संघासमोर 6 मध्ये 10 डिफेंड केले होत्या. हा चेंडू देखील दिनेश भंडारीला खेळता आला नाहीये आणि या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. चेंडू तितका नक्कीच चांगला नव्हता, मात्र डॉट बॉल आलाय. नक्कीच इथून संजय पाटील, संदीप पाटील, कुंदन पाटील चर्चा करतायत. आता 2 मध्ये 9, दिनेश भंडारी देखील या फटक्यावर नाराज आहेत. आता या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये, आणि या चेंडूवर सिंगल डबल आली तर कारिवली टीम नक्कीच सामन्यावर पकड मजबूत करेल. 2 मध्ये 9, इथे चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू चालला अगदी सीमा पार चौकार. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि चांगला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिलाय. चेसिंग इज कंपल्सरी. एक मध्ये 5. नक्कीच काय सामना पाहायला मिळतोय. एक गाव गट भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 आणि या स्पर्धेचा आयोजक एन्जॉय ग्रुप भिवंडी. 1 मध्ये 5. कालच्या पहिल्या रजनीमध्ये देखील असं चित्र आपण पाहिलं होतं, मात्र गोलंदाजाने तो सामना जिंकून दिला होता. इथे बघूया पुन्हा एकदा ती स्थिती आहे. सामने वेगलेत, रात्र वेगळी आहे. एक चेंडू 5 धावा. कारिवली की कशेली, कशेली की कारिवली. पहिला सामना बर्फानी बाबा टिंबर संघाने जिंकलाय आणि दुसरा सामना प्रेक्षकांसमोर आहे. 1 मध्ये 5. दिनेश भंडारी मध्ये क्षमता आहे. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. शेवटचा चेंडू का टाकले कुंदन पाटीलला आणि आपल्या संघाला या स्पर्धेचा पहिला विजय संपादन करून दिलेले अभिनंदन. जय बजरंग, लवेश 11 कारिवली टीम आणि हडलाक टफलाक रामशेठ भोसले, गणपती भोईर, स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली. या सामन्याचा सामनावीर खेळाडू नक्कीच आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तत्पूर्वी आपण जाऊया ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जे पारितोषिक बक्षीस स्पॉन्सर केलेत त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं रोहिदास पाटील, उपाध्यक्ष मास्टर 40+, कैलास शेलार, शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. मिथुन कालुराम भुईर यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे. राकेश केने,
झून अंदुरकी यांच्या माध्यमातून मेडल आहे आणि आमचे कालीराम म्हात्रे यांच्याकडून कोल्ड्रिंक. नक्की सर्वांचे विशेष आभार. या सामन्यातील सामनावीर खेळाडू नक्कीच अगदी 2 ते 3 खेळाडू रेसमध्ये आहेत. आमचे अल्पेश गायकवाड यांची अग्नी परीक्षा आहे. नक्कीच्या सामन्याचा सामनावीर मिस्टर कुंदन पाटील. नक्कीच अगदी फलंदाजीतून 10 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करताना नक्कीच अगदी आपल्या संघासाठी ज्यांनी शेवटचं ओव्हर हाताळलं आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे कुंदन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. या आपण कुंदन पाटील लगेच आपला सामनावीर पारितोषिक घेऊन जा आणि मैदानामध्ये सामना लगेच आपण सुरू करा. पंच आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील लगेच टेंबिवली स्पोर्ट टेंबिवली आणि झरीमरी अलिमगार पहिल्या फेरीचा 3रा सामना थोड्याच वेळात आपल्या समोर सुरू होईल. कुंदन पाटील या आपण जय बजरंग लवेश 11 कारिवली टीम चा खेळाडू विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आपण कौतुक करूया. स्पर्धेमध्ये आपण आलात एन्जॉय ग्रुपच्या विनंतीला मान देऊन अगदी वेळेवर येऊन आपण स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अडलक स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम. कुंदन पाटील या आपण फास्ट मित्रांनो लगेच आपण तयार राहा. नक्कीच अगदी आपण पाहत आहेत ऑन स्क्रीनवर एन्जॉय ग्रुपला दाखवला जातोय. त्यामध्ये आमचे मान्यवर देखील प्रवीण म्हात्रे योगेश म्हात्रे आणि उमेश पाटील यांना दाखवला जातोय. नक्कीच होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून हे आमचे सर्व मान्यवर महेश पाटील असतील रमाकांतजी शिवारी त्यानंतर आमचे समालोचक नक्कीच समीर ठाकरे हे आहेत आमचे गुंदोलीचे पाहुणे आणि त्यानंतर दिनेश जोशी उमेश जोशी आहेत. सदा माली यांना ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. कुंदन पाटील या आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आपलं सामनावीर पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. वेलकम अनिल पाटील जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट एसटी रक्षक फलंदाज आपलं देखील स्वागत आहे. आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया. प्रवीण म्हात्रेंना विनंती आहे आपले शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन कुंदन पाटीलला सन्मानित करायचं आहे जे आम्हाला स्पॉन्सर केलं. रोहिदास पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ त्यानंतर गिफ्ट टेम्पर सदा नक्कीच मेडल आहे राकेश केनी झून अंदुर्गे यांच्या माध्यमातून आणि ते योगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिलं जातोय. सदामाली आपले शुभ हस्ते देखील गिफ्ट टेम्पर आहे त्याचं वितरण करायचं आहे. कैलास शेलार मिथुन भोईर त्यानंतर बिंदू पाटील याचकडून आम्हाला गिफ्ट टेम्पर आलेत. उमेश पाटील आपले शुभ हस्ते देखील आपण गिफ्ट टेम्पर देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आमचे समालोचक भिवंडी तालुक्याचा एक दमदार आवाज
व्हॉइस ऑफ झोन नांदुरकी समीर ठाकरे यांच्या शुभ हस्ते देखील गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित केले. धन्यवाद. जाऊया आपण पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा पहिल्या इनिंग मध्ये ऐकूया योग पायकर यांचा एक स्वीट व्हॉइस. थँक्यू सो मच केणी सर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहू शकता आपण ऑन स्क्रीन दाखवलं जातं.